नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण शैक्षणिक वर्ष 2024-25 23-24 यासाठी विद्यार्थ्यांनी जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले होते त्या संबंधी आपण काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली की नाही मिळाली, रेडीम स्टेटस काय आहे, प्रोफाईल बद्दल काय डाऊट्स असतील त्याबद्दल आपण एक छोटासा हा व्हिडिओ बनवला आहे। त्यामध्ये सर्व बेसिक डिटेल देण्याचा एक छोटासा प्रयत्न नक्की केलेला आहे। तर आपल्या या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तर चला तर मग आपण महाडीबीटी याबद्दल जाणून घेऊया। महाडीबीटी हे आपण सर्च केलेलं आहे। महाडीबीटी लॉग इन या टॅबवरती आपण क्लिक करत आहोत। या ठिकाणी ऍप्लिकंट लॉग इन हिअर या ऑप्शन्सचा यूज करून आपण या ठिकाणी आपले लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून व कॅप्चा फिल करून लॉग इन करत आहोत। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली प्रोफाईल पूर्ण दिसत आहे। प्रोफाईल स्टेटस 100% कंप्लीटनेस असा आपल्याला ऑप्शन्स इंटरफरन्स या ठिकाणी दिसत आहे। सजेस्टेड एलिजिबल स्कीम ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलीजन अँड इन्कम हा एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये राईट पॅनलला असलेले आधार बँक लिंक, होम प्रोफाईल, ऑल स्कीम, माय अप्लाइड स्कीम, माय कॅन्सलेशन स्कीम, ग्रीव्हियन्स अँड डिक्लेरेशन फॉर्म याबद्दल एक टॅबची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहिला सर्वात प्रथम टॅब आहे आधार बँक लिंक। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार बँक लिंक स्टेटस या ठिकाणी दिसत आहे। आता या स्टुडंटच्या प्रोफाईलवरती जर आपण बघितलं तर व्हेरीफाय आधार मॅप टू बँक असा ऑप्शन दिसत आहे। जर विद्यार्थ्यांचे आधार लिंक नसेल तर या ठिकाणी रेड क्रॉस मार्क्स दिसेल। या ठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकून ज्या मोबाईलला लिंक आहे त्यावरती OTP सेंड करून OTP व्हेरिफिकेशन करून आपल्याला आपले आधार कार्ड या महाडीबीटीच्या पोर्टलला आपला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचे आहे। तर आपलं आधार कार्ड लिंक झाले तर आपले असे यशची किंवा सक्सेस स्टेटस मध्ये बरोबरची अशी ग्रीन कलरची टिक आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्याच्यानंतरचा टॅब आहे होम टॅब। होम टॅबवरती जर आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला विविध डिपार्टमेंटच्या स्कॉलरशिप या ठिकाणी दिसतात। स्कीम नेम, डिपार्टमेंट नेम, स्कीम टाईप, टेकन ऍक्शन अँड डाउनलोड PDF म्हणजे त्याच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात। आता आपल्याला कुठल्याही स्कीमला अप्लाय करण्याच्या अगोदर आपली प्रोफाइलिंग 100% कम्प्लीटेड पाहिजे। जर प्रोफाईल कम्प्लीट नसेल तर आपण कुठल्याही स्कीमला अप्लाय करू शकत नाही। आता प्रोफाईल कशी कम्प्लीट करायची या संबंधी आपण जाणून घेऊया। तो सर्वात प्रथम आपल्याला प्रोफाईल या टॅबवरती क्लिक करायचे आहे। प्रोफाईलवर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे असा ऑप्शन येतो। या ठिकाणी आपल्याला ओके करून आपण जर बघितलं तर आपल्या समोर टोटल 6 ऑप्शन्स दिसतात, 6 स्टेप्स दिसत आहेत। या 6 स्टेप्स मध्ये आपल्याला आपली प्रोफाईल कम्प्लीट करायची असते। प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर आपण स्कीमला अप्लाय करू शकतो। त्यामध्ये स्कीमच्या अगोदर आपली प्रोफाईल मध्ये आपल्याला ही जी बेसिक माहिती भरायची त्याबद्दल आपण जाणून घेऊया। पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये अपडेट प्रोफाईल मध्ये आपल्याला आधार कार्ड लिंक असेल तर डायरेक्टली या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन येऊन जाते। बँक नेम येतं, आधार कार्डवरचं नाव पण या ठिकाणी येतं। त्यानंतर आपल्याला ईमेल आणि मोबाईल नंबर 2 व्हेरिफिकेशन करावे लागतात। ईमेल व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन इट इज कंपल्सरी टू ऑल। त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर ह्या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची। आपल्या 10वीच्या मार्कशीटवरनं किंवा LC वरनं आपल्याला नाव या ठिकाणी टाकायचंय। मोबाईल नंबर, आपले मॅरिड स्टेटस, रिलीजन, कास्ट, नंतर कास्टच्या संबंधी आपल्याकडे असलेले डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट असेल ते कधी इश्यू झालं, ते कोणाच्या नावाने इश्यू आहे, ते इश्यू ऑथॉरिटी आणि ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे असते। त्याच्यानंतरचं आहे इन्कम आपलं फॅमिली इन्कम किती आहे। आपण इन्कम सर्टिफिकेट काढलं असेल तर ते इन्कम सर्टिफिकेट चालू वर्षाचं आहे की नाही हे व्हेरीफाय करूनच आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर खाली डोमेसाईल सर्टिफिकेट इज कंपल्सरी टू ऑल। हे सर्टिफिकेट आपल्याला कंपल्सरी लागतेच। डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर आपल्या स्कॉलरशिपला एलिजिबल नसतो किंवा आपल्याला अप्लाय करता येत नाही। नंतर पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स, आपल्या काही बेसिक डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे। नंतर आधार बँक डिटेल्स, आपला आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही याचं स्टेटस याची डिटेल्स आपल्याला भरायचे आहे।
नंतर सेव्ह करून आपल्याला पुढच्या टॅबवरती ऍड्रेस इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे. ऍड्रेस इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परमनंट ऍड्रेस डिटेल्स हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये आपल्याला आपला परमनंट ऍड्रेस या ठिकाणी याची पूर्ण डिटेल मध्ये माहिती भरायची आहे. यामध्ये आपण बघू शकतो आपला परमनंट आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस जर सेम असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून सेम म्हणून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नंतर ऑदर इन्फॉर्मेशन वरती गेल्यानंतर आपल्या सर्व डिटेल्स, आपल्या वडिलांचे नाव, आईचे नाव, त्यांचे ऑक्युपेशन्स आणि त्यांचे सॅलरी स्टेटस या ठिकाणी आपल्याला याची माहिती भरायची आहे. नंतर करंट पोस्ट, आपण यावर्षी कुठल्या पोस्टला ऍडमिशन घेतलेलं आहे त्या ऍडमिशनची सर्व डिटेल या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. ऍडमिशन इयर, इन्स्टिट्यूट नेम, ते कुठल्या स्टेटमध्ये आहे, डिस्ट्रिक्टमध्ये आहे त्याची माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉलेजचं नाव कुठलंही टाकायची गरज पडत नाही, हे ऑटोमॅटिकली आपल्याला दिसते. त्या ऑप्शन्सवरती आपण क्लिक करायचे. नंतर ऍडमिशन कुठल्या टाईपनं झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी त्याची माहिती भरायची आहे. स्टडी, इयर ऑफ स्टडी कुठल्या वर्षाला शिकत आहे, त्याच्यानंतर आपण तो कम्प्लीट कधी होणार आहे किंवा कम्प्लिटेड अनकम्प्लिटेड स्टेटस जे आहे ते आपल्या या ठिकाणी टाकायचे आहे. ठीक आहे, हे आपला करंट कोर्स आहे. करंट कोर्स मध्ये आपण आता परस्युइंग असेल तो कोर्सची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. नंतर पास्ट क्वालिफिकेशन मध्ये जर आलात तर तुम्हाला या ठिकाणी बेसिक, जर स्टुडंट ग्रॅज्युएशनला असेल तर त्याची 10वी 12वीची आणि फर्स्ट इयर सेकंड इयरची म्हणजे ज्या वर्षाला असेल त्याच्या आधीच्या वर्षापर्यंतची सर्व माहिती या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. समजा विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल त्याची 10वी 12वीची, सेकंड इयरला असेल तर फर्स्ट इयर पर्यंतची सर्व माहिती या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. या ठिकाणी भरल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. पासिंग इयर, क्वालिफिकेशन लेवलमध्ये आपलं जे लेवल असेल SSC ती या ठिकाणी भरून आपण स्ट्रीम वगैरे सिलेक्ट करून कॉलेज नेम, मोड, ऍडमिशन इयर सर्व माहिती भरून आपलं रिझल्ट या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायचं आहे. अशाच पद्धतीने आपण 10वी सेम प्रोसेस वापरून 10वी 12वी आणि फर्स्ट इयरची माहिती या ठिकाणी आपण भरत असतो. ज्या इयरला असेल त्याच्या आधीच्या इयरची, जर आपण 12वीला असेल तर आपण 10वी आणि 11वीची माहिती या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण हॉस्टेलला राहत असेल, हॉस्टेल संबंधित बेसिक डिटेल्स आपल्याला या ठिकाणी लागतात, त्या देखील आपल्याला भरणे अपेक्षित आहे. त्यामध्ये हॉस्टेलर, डे स्कॉलर, आपण हॉस्टेलला असेल तर हॉस्टेलरवर क्लिक करून त्याची माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे. जर हॉस्टेलला नसेल तर डे स्कॉलरला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून आपण आपली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. ज्यावेळेस आपण या सर्व टॅब 6 टॅब आपण क्लिक करू, कंप्लीट करू. पर्सनल इन्फॉर्मेशन, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पोस्ट, पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल हे सर्व टॅब क्लिक आपले 100% कंप्लीट झाल्यानंतर आपली प्रोफाईल 100% कंप्लीट अशी आपल्याला या ठिकाणी दिसेल. प्रोफाईल कंप्लीटनेस 100%. हा ऑप्शन झाल्यानंतर आपण आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या इन्कमनुसार व पर्सेंटेजनुसार आपण विविध स्कीमला अप्लाय करू शकतो. आपण त्यानंतर प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर ऑल स्कीम्सवरती क्लिक करायचे आहे. ऑल स्कीम्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट निवडायचे आहे. आपल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी डिपार्टमेंट निवडू शकतो किंवा आपल्या एज्युकेशन टाईपनुसार, हायर एज्युकेशन असेल, मेडिकल असेल, टेक्निकल असेल. ठीक आहे, एखाद्या हँडिकॅपमध्ये असेल तर डिसॅबिलिटी वगैरे जर असेल तर त्या टाईपचं आपण या ठिकाणी डिपार्टमेंट निवडायचं आहे. डिपार्टमेंट निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्कीम्स दिसतात. स्कीम्समध्ये जाऊन देखील आपण आपली प्रोफाईल आपण स्कीम्स निवडू शकतो. डिपार्टमेंट निवडलं असेल तर स्कीम्स आपल्याला ऑटोमॅटिकली दिसतात किंवा या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला ऑल स्कीम्स दिसत आहेत. त्यातले कुठल्याही स्कीम्सला आपण जर एलिजिबल असाल आता या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे की 2023-24 मधील एखादा विद्यार्थी जर अजूनही स्कॉलरशिप पासून वंचित असेल तर त्याने अजूनही प्रोफाईल कंप्लीट करू शकतो व स्कीमला अप्लाय करू शकतो. या अप्लाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या स्कीमला एलिजिबल आहोत की नाही याचा आपल्याला एक मेसेज शो होतो. फॉर एक्झाम्पल मी या स्कीमला क्लिक करतो आणि अप्लायवरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर असा एक मेसेज येतो, यू हॅव ऑलरेडी अलॉटेड स्कॉलरशिप स्कीम बेनिफिट्स, यू कॅन नॉट अप्लाय एनी अदर स्कॉलरशिप. ऑलरेडी या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळालेली आहे, त्याच्यामुळे तो विद्यार्थी या दुसऱ्या स्कीमला अप्लाय करू शकत नाही. आपण या ठिकाणी अप्लाय करताना मल्टिपल 2-3 स्कॉलरशिपला नक्कीच अप्लाय करू शकतो. बट आपल्याला ज्यावेळेस स्कॉलरशिप मिळणार आहे त्यापैकी कुठली
की एक स्कॉलरशिप आपल्याला मिळते. सो आपण स्कॉलरशिप निवडताना प्रोफाईल भरताना किंवा स्कॉलरशिपला जे लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करताना काळजीपूर्वक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. बँक डिटेल व्यवस्थित भरायचे आहे. स्कॉलरशिपला अप्लाय झाल्यानंतर त्या सर्व स्कीम माय अप्लाइड स्कीमच्या अंडर येतात. माय अप्लाइड स्कीमच्या अंडर आल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. अंडर स्क्रुटिनी, ऍप्लिकेशन, अप्रूव्ह ऍप्लिकेशन, रिजेक्टेड ऍप्लिकेशन अँड फंड डिस्बर्स. या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला आपली स्कीम दिसते. ज्यावेळेस आपण स्कॉलरशिपला अप्लाय करतो ती अंडर स्क्रुटिनी मध्ये येते. सर्वात प्रथम ती अंडर स्क्रुटिनी मधनं अप्रूव्ह होते, अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होते आणि नंतर ती फंड डिस्बर्समेंटसाठी जाते. आता या विद्यार्थ्याची स्कॉलरशिप ही अप्रूव्ह झालेली आहे किंवा रिजेक्ट झालेली आहे म्हणून ती अंडर स्क्रुटिनी मध्ये दिसत नाही. आपल्याला मेसेज दिसतोय की नो अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन. सो अप्रूव्ह ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ऍप्लिकेशन फॉर्म दिसत आहे. मग ऍप्लिकेशन आयडी असेल, डिपार्टमेंट नेम असेल, स्कीम नेम असेल, स्टेटस असेल, ऍक्शन्स असेल, व्यू फॉर्म असेल, बेनिफिशियल डिटेल असेल. या ठिकाणी स्टेटस मध्ये आपण बघू शकतो की एलिजिबल फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट पेमेंट हा ऑप्शन दिसत आहे. चेक रिडीम स्टेटसवरती आपण क्लिक करून बेनिफिशियल डिटेल्स आपण बघू शकतो. या ठिकाणी बघू शकतो की फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, फर्स्ट डिस्बर्स इन्स्टिट्यूट, नंतर सेकंडसाठी अवेटिंग फॉर अप्रुव्हल किंवा इन प्रोसेस असं दिसत आहे. जर खाली स्क्रॉल केलं तर आपण त्या विद्यार्थ्याला फायनल अमाऊंट किती मिळणार आहे किंवा वाउचर कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघू शकतो. कुठल्या टॅबच्या अंडर आपल्याला स्कॉलरशिपची किती अमाऊंट अप्रूव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन आय मध्ये आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं जे काही हे असेल ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो कुठल्या डेस्कला आता आहे ते ऍप्लिकेशन पेंडिंग मध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याने मल्टिपल स्कीमला अप्लाय केलं असेल तर त्याचं एकच ऍप्लिकेशन अप्रूव्ह होते आणि बाकीचे रिजेक्ट होतात. सो ते बाकीचे का रिजेक्ट झाले त्याचं रिझन देखील आपल्याला या ऍप्लिकेशन आयडीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कळते की या विद्यार्थ्याची स्कॉलरशिप कुठली अप्रूव्ह झाली होती आणि कुठली रिजेक्ट झाली हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. नंतर फंड डिस्बर्समेंट मध्ये जर आपण आलो तर आपल्या फंड म्हणजे स्कॉलरशिपच्या पेमेंट विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. ठीक आहे, हा होता आपला माय अप्लाइड स्कीम टॅब. तर माय कॅन्सलेशन स्कीम काय होतं की विद्यार्थ्याने एखादी स्कीमला अप्लाय केल्यानंतर काहीतरी चुकीची माहिती भरली गेली किंवा आपल्याकडनं एखादा डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं हे आता आपल्या निदर्शनास आलं म्हणजे आपण स्कीम रिजेक्ट करू कॅन्सल देखील करू शकतो विदिन डेज. जोपर्यंत ते ऍप्लिकेशन स्क्रुटिनी या स्टेटसला आहे तोपर्यंत आपण ते रिजेक्ट करू शकतो किंवा रिमूव्ह करून कॅन्सल करून नवीन परत एकदा अप्लाय करू शकतो. या ठिकाणी या विद्यार्थ्याचे याच पद्धतीने एक कॅन्सलेशन स्कीम मध्ये या ठिकाणी 2 ऍप्लिकेशन फॉर्म दिसत आहेत. तर ते काही कारणास्तव त्यांनी विथड्रॉ करून घेतलाय किंवा कॅन्सल स्कीम केलेली आहे. नंतर या ठिकाणी ग्रीव्हन्स अँड सजेशन या ठिकाणचं ऑप्शन्स आहे. या ठिकाणी आपण काही आपले स्क्रुटिनी आपल्याला काही डाऊट असेल किंवा आपल्याला काही सजेशन द्यायचे असतील तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. नंतर डिक्लेरेशन फॉर्म हा ऑप्शन्स आहे. या डिक्लेरेशन फॉर्म या ऑप्शनच्या अंडर एखाद्या विद्यार्थ्याला फॉर्म भरताना काहीतरी डिक्लेरेशन मागतात. फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर त्यांना फॅमिलीमधील किती विद्यार्थ्यांनी या स्कीमच्या किंवा महाडीबीटी पोर्टलवरील स्कीमचा लाभ घेतला आहे याची आपल्याला डिटेल्स भरायची असते. तर हे डिक्लेरेशन डाउनलोड करावं लागतं. ते डिक्लेरेशन आपलं या ठिकाणी ते आपलं डिपार्टमेंट सिलेक्ट करून फॉर एक्झाम्पल ओबीसीचं आहे सो ते डिपार्टमेंट सिलेक्ट करून आपण या ठिकाणाहून ते डिक्लेरेशन डाउनलोड करू शकतो. पोस्ट मॅट्रिक ओबीसी स्टुडंटसाठी या ठिकाणी डिक्लेरेशनसाठी डाउनलोडचा ऑप्शन चालला आहे. हा डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आहे. हा डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे. व्यवस्थित सर्व माहिती अचूक भरून पालकांची व आपल्या विद्यार्थ्याची सिग्नेचर करून या ठिकाणी आपल्याला ते परत आपल्या स्कीममध्ये अपलोड करायचे असते. या पद्धतीने आपण आपल्या प्रोफाईलबद्दल जाणून घेऊ शकतो किंवा आपलं ऍप्लिकेशन कुठे पेंडिंग व कुठे आहे आता स्टेटस काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. नंतर डिक्लेरेशन फॉर्म नंतर नोटिफिकेशन हा एक ऑप्शन या ठिकाणी आहे. नोटिफिकेशन मध्ये आपल्याला काही मेसेज आला असेल की पेमेंट संबंधी असेल किंवा बेनिफिशियल संबंधी असेल तर त्यामध्ये आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी जो आधार इज लिंक विथ बँक अकाउंट बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड असा ऑप्शन आपल्याला नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहे. तर पेमेंट संबंधी काय नोटिफिकेशन असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसते. या पद्धतीने आपण महाडीबीटी या पोर्टल विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये अजून एक लास्ट ऑप्शन आहे की माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री. माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री म्हणजेच समजा मी 2023-24 एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलं आहे तर माझ्या याआधी मी त्या स्कॉलरशिपला अप्लाय केले होते का तर त्याचे आपण या ठिकाणी डिटेल्स आपण बघू शकतो.
माय ॲप स्कीमच्या अंडर गेल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचे आहे आणि अकॅडमिक इयर सिलेक्ट केल्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून आपण याआधी कुठल्या स्कीमला अप्लाय केलं होतं, जे अप्रूव्ह झाले की रिजेक्ट झाले, तो फंड भेटला होता की नाही हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो. त्या विद्यार्थ्याने 22-23ला कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय केलेलं नाही, त्यामुळे अंडर स्क्रुटिनी, अप्रूव्ह, रिजेक्ट आणि फंडमध्ये एकही ॲप्लिकेशन आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न महाडीबीटी पोर्टल विषयी किंवा प्रोफाईल कशी भरावी याविषयी छोटासा प्रयत्न करून एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अनेक इन्फॉर्मेशनसाठी आमचे टेलिग्राम चॅनल आहे, ही लिंक बायोमध्ये देण्यात आली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा.